पुतळ्याचं जे अनावरण आज केलेलं आहे हा एक फार मोठा ऐतिहासिक असा क्षण आहे. मी मुद्दामून बुद्धिस्ट फोरम तालागावच्या सर्व सदस्यांना खास करून अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. कारण आपली मंडळी आपली सुरुवात कुठून झाली आणि आपण आलो कुठे हे फार लवकर विसरतात. विशेष करून इथे मी आसपास पाहतो तर हा मध्यमवर्गीयांचा, काही प्रमाणात उच्च मध्यमवर्गीयांचा काय स्क्रॅपर्स आहेत, मोठे मोठे उंच बिल्डिंग्स आहेत, असा विभाग आहे पालेगावचा. आपली मंडळी एकदा फ्लॅटमध्ये गेली की सगळं काही विसरतात आणि वैचारिक दृष्ट्याही फ्लॅट होतात. परंतु तुम्ही दाखवून दिलेलं आहे की आम्ही कुठे जरी गेलो, किती जरी उच्चभ्रू वस्त्यांच्या मध्ये आम्ही गेलो तरी पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना विसरू शकत नाही. तीच आमची ताकद आहे. मी विशेष करून राऊत साहेबांचं अभिनंदन करेन आणि तुमचा हा सगळा विभाग आता इथे जे वैभवशाली असं एक नगरच बसलेलं आहे, हा इथं मी खूप वेळा येऊन गेलेलो आहे. हा सगळा अंबरनाथ, हे सगळं अंबरनाथ शहर अनेक वेळेला मी पायाखाली तुडवलेलं आहे. इथे माणूस दिवसा येऊ शकत नव्हता अशी परिस्थिती होती. इतका हा वेगळा असा दलदलीचा, अडचणीचा असा भाग होता. पण इथे आज आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं आंबेडकरी सृष्टी तुम्ही लोकांनी निर्माण केली. विशेष करून या फोरमचे संस्थापक आणि तुम्हाला सर्वांना एकत्रित करण्यामध्ये ज्यांनी अत्यंत सुरुवातीपासून महत्वाचा वाटा उचललेलं योगदान दिलेलं आहे ते राऊत साहेबांचं मी विशेष करून अभिनंदन करतो. त्याचबरोबर पडवळ साहेबांची चिकाटी मानली पाहिजे. अलकाताई आहेत, आमच्या सगळ्या भगिनी इथे आहेत, काळे साहेब आहेत. तर मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने एकत्रित आले आहोत, बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो ती विचारांची जयंती असते, कुठल्या व्यक्तीची अशी जयंती. बाबासाहेब हे देव नाही आहेत, बाबासाहेब हा विचार आहे. कुठला विचार आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचं, याची सुरुवात कथागत बुद्धापासून झाली, कबीरापासून झालेली, ज्योतिबा फुलेंच्यापासून झाली. त्यामुळं आजचा हा कार्यक्रम एक आश्वासन देतो की हा देश, आंबेडकरी जनता कधीही जात्यांना आणि धर्मांच्या शक्तीचा होऊन देणार नाही. हा देश कधी हेडगेवाराचा आणि गोळवळकरांचा असू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त शिवराय, ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचाच नाही. त्याचं आश्वासन तुम्ही दिलं आजच्या या कार्यक्रमात. त्यामुळे मनपूर्वक तुम्हाला तुमचं अभिनंदन तर करतोच मी, त्याला पात्रच आहात तुम्ही. पण अंबरनाथ शहरामध्ये फार मोठी जयंती, संयुक्त जयंती, जिथे 40 वर्षापासून आपण जयंती करतो एकत्रितपणे सर्व शहराचे मिळून. जिथे जयंती करतो त्याला पूर्वी अंबरनाथ नगरपालिकेचं पटांगण म्हणायचे. परंतु आंबेडकरी जनतेच्या सातत्यपूर्ण एकजुटीमुळे त्या पटांगणाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान करायला तुम्ही प्रशासकाला भाग पाडलेले. इथं हा जो पुतळा उभा राहिला, आपण जे म्हणाला, ही जागा उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून उभी करूया आणि सगळ्या अंबरनाथ मधल्या तमाम संतांमध्ये जनतेला एकत्रित करून अंबरनाथची बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती हे एक वैचारिक आंदोलन आहे.
13 तारखेपासून सुरू होते 13 एप्रिल. एक अत्यंत चांगला कार्यक्रम, खूपच चांगला कार्यक्रम, सांस्कृतिक आणि प्रबोधनाचा. आणि 14 तारखेला प्रचंड मोठं असं एक महानाट्य सम्राट अशोकावरचं तिथे उद्यानामध्ये होणार आहे. तुम्हाला सर्वांना मी तिथे या असं आवाहन करतो. संयुक्त जिल्हे महोत्सव मंडळाचे अध्यक्ष यावर्षीचे टपाल साहेब पण आलेले आहेत, त्यांच्या वतीनं आवाहन करतो. तुम्ही सर्वांनी तुझ्यामध्ये मिरवणूक अशी मिरवणूक वगैरे